चिपळूणमध्ये महायुती आली तर कुठलाही विकास निधी रोखला जाणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सूतोवाच. चिपळूण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळील खुल्या मैदानावर महायुतीतर्फे भव्य प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचार सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे या सभेला प्रचंड उत्साह लाभला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की उमेश सकपाळ हे नगराध्यक्ष झाले तर चिपळूणसाठी निधी कधीच कमी पडणार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो आणि चिपळूणला विकासाच्या मार्गावर नेण्याची जबाबदारी महायुती पार पाडेल, असं सूतोवाच यावेळी एकनाथ शिंदे यांनी केले. कुठेही पूर येऊ द्या, महापूर येऊ द्या, आपत्ती येऊ द्या, संकट येऊ द्या, तिथं हा एकनाथ शिंदे पोहोचलेला आहे. शेवटी आपली जबाबदारी आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे, आता मी उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही कार्यकर्ता काम करतो आहे, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे. पण शेवटी कार्यकर्त्याची नाळ आपली जुळलेली आहे आणि उमेश सकपाळ हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. ठाण्याला आनंदगे साहेबांच्या आमच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे मी खास त्यांना इथं निवडून द्या म्हणून विनंती करायला आलेलो आहे. आणि मग कोकण हा शिवसेनेचा महायुतीचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी कोण काय करतंय आज बघतोय आपण.